जगातल्या कुठल्याही गोष्टीवर पुणेकरांचं ठाम मत असतं. मग जेव्हा त्यांचा स्वतःचा खासदार निवडण्याचा येतो, मग पुणेकर काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी आपण एका उद्यानामध्ये आलोय, जिथं लोक मॉर्निंग वॉक करतायत, एक्सरसाइज करतायत, योगा करतायत आणि तिथं चर्चा लोकसभेचीच आहे. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की पुणेकर काय विचार करतात आणि सध्या काय सुरू आहे. काका सॉरी, तुम्ही एक्सरसाइज करताय, पण नक्की यावेळेस काय प्रश्न असणार आहेत पुणेकरांचे आणि सध्या काय वारं सुरू आहे? इथं काय होतं, बागेमध्ये आम्ही सकाळी येतो तेव्हा वय, वंश, धर्म, भाषा आणि पक्ष झाडावर टांगून येतो. त्यामुळे आम्ही इथं फक्त व्यायाम करायला येतो, व्यायामाचा मनसोक्त आनंद घ्यायला येतो. तिथं आता राजकारणाचा प्रश्न आम्ही सध्या काही विचार करत नाही. पण पुणेकर सगळ्या गोष्टीवर विचार करतात, तसं खासदारासाठी काही विचार केलाय का? ते आमचं ठरलंय. काय ठरलंय? आपकी बार. काय प्रश्न असणार आहे? आपकी बार सीए आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हेच खरे महत्वाचे विषय आहेत. आणि आता लोकल लेवलचे विषय हे घेण्यात काही अर्थ नाही. लोकल लेवलचे विषय आहेत ते कॉर्पोरेटर आणि आमदाराच्या निवडणुकीमध्ये राहतील. काय वातावरण आहे सध्या? एकदम सुंदर वातावरण आहे आणि पुण्यामध्ये त्रिरंगी लढत होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो माणूस इंडियाची इमेज आणि इंटरनॅशनल इमेज इम्प्रूव्हमेंट करणार आहे त्या पक्षाला आम्ही मतं देणार आहोत. आणि वोटिंग जास्तीत जास्त लोकांनी करायची ही माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे. वोटिंग करा, घराच्या बाहेर पडा आणि आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडून द्या. पण आवडता उमेदवार ठरलाय का काका? नाही, आम्ही तुम्हाला सांगणार नाही, ते सिक्रेट आहे. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्ही जवाहरलालजी दर्डाचे लोकमतचे लोक आहात, तुम्ही काँग्रेसचे लोक आहात, हम जानते हैं. नाही, असं काहीच नाहीये. पण काय ठरलंय का? काय म्हणजे आपण बघतोय मजा येते एक्सरसाइज करायला, पण आता चर्चा तर होणारच. चर्चा तर होणारच, त्याच्यात काय विशेष आहे. पण त्याच्यामध्ये काय माहितीये का, आता जेव्हा आम्ही इथे पाऊण तास असतो तेव्हा फक्त आणि फक्त आमचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथे येत असतो. नो पॉलिटिकल, नो चर्चा, नो काहीही. बस आम्हाला ह्याच्यामध्ये आनंद आहे आणि हा पार्क मध्ये आम्हाला इथे छान प्रकाराने आनंद मिळतो. आपण विचार करू की गेले 5-7 वर्षात काय वाटतं, काही विकासाची जी प्रश्न होती पुण्यामध्ये, तसा विकास झालाय का पुण्यामध्ये? थोडाफारच झालाय, जास्ती झालेला नाहीये. त्याच्यामुळे तो विकास व्हावा अशीच आमची इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा आहे. मग काय ठरलंय, काय चर्चा आहे पुण्यामध्ये? कारण सकाळी तीच चर्चा सुरू होती. नाही, आम्ही तसली चर्चा अजिबात करत नाही. आम्ही फक्त व्यायामाचा आनंद घेतो. मग काय विकास तसा झालाय काय? म्हणजे पुणेकरांची काय अपेक्षा आहे? विकास झाला पाहिजे अजून झाला पाहिजे. काय झालं पाहिजे विकासमध्ये? काय विकासाबरोबरच आता सध्या जे ज्वलंत प्रश्न आहे, पाणी प्रश्न किंवा विजेची वाढ, या संदर्भामध्ये विकास हा धरला गेला पाहिजे. हे मूलभूत प्रश्न मागेच राहत आहेत. आणि नुसताच विकास मेट्रो आली, हे आलं, हे बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर हे जे सकाळनी आता नुकतीच वाचा फोडली आहे की सकाळ वृत्तपत्रांनी, तर त्याच्यावर ते प्रश्न आधी सोडवले गेले पाहिजेत. ते महत्वाचे आहेत लोकांच्या, सर्वसामान्यांच्या दृष्टीने. एवढंच मला म्हणायचं. पुणेकर नक्कीच वेगवेगळ्या विषयांवर इथं चर्चा करत असतात, विचार करतात आणि पक्क काय वातावरण आहे सध्या. चर्चा तर होतेच, लोकसभेची प्रचार देखील सुरू झालाय. नमस्कार, माझं नाव मिलिंद पुणेकर. कुठल्याही राजकीय पक्षाला मत देताना आता मत एकाला कोणातरी मत द्यावंच लागणार आहे, पण जे कोणाला आपण मतदान देणार आहोत त्या लोकांनी लक्षात ठेवावं, लोकसभेत किंवा देशाच्या संसदेमध्ये गेल्यानंतर की तरुणांना नोकरी, बेरोजगारी प्रश्न आणि वाहतूक प्रश्न आणि आर्थिक जे आता काही प्रश्न चालू आहेत त्या विषयावरती आत्ताच्या येणाऱ्या खासदारांनी विचार करावा आणि आपल्याला निवडून कशासाठी दिलेलं आहे लोकांनी त्याचा पूर्णपणे विचार करून त्या दृष्टीने लोकांनी कामं करावी. सरकार कोणाचंही येऊ, पण सामान्य लोकांचे प्रश्न जो सोडवेल त्याला समाधान वाटलं पाहिजे. अगदी पुणेकरांसारखंच उत्तर आहे तुमचं. काय वाटतं एकंदरीत सगळं बघून? मतदान काय ठरलंय डोक्यात? मतदान ठरलंय, पण ते गुप्त असतं ना, त्यामुळे सांगणार नाही. बर, मग काय तुम्ही समाधानी आहात? गेले 5-7-10 वर्षात जो काही विकास झालेला आहे चालू आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रयत्न चालू आहे, पण अजूनही खूप वाव आहे विकास व्हायला.
तर काय ठरलंय काका काय कशाबद्दल लोकसभेबद्दल चर्चा तीच सगळीकडे आहे सकाळ सकाळ. काय सांगणार नाही आम्ही. आम्हाला जे इकडं आहे बरं, काय विकासाची काय अपेक्षा आहे? पुण्यातले रस्ते जे आहेत ना ते इतके म्हणजे हे आहेत ना की असं सलग रस्ता असं कुठे दिसत नाही आम्हाला. प्रत्येक खेडे पॅचिंग 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 इतके पॅचिंग आहेत ना की भीती वाटते. म्हणजे खासदाराकडून काय अपेक्षा असते तुमची? खासदारांकडनं तो कुठला जो खासदार आहे त्यांनी पुण्याचा चांगला विकास करावा, बस एवढंच पाहिजे आम्हाला. गेले काय 7-8-10 वर्षात झालाय त्याच्यात समाधानी आहात का? नाही म्हणजे समाधानी आहोत पण 100% म्हणलं तर नाही. हां अजून ये कहा जा सकता है तय क्या किया वो मायने नहीं रखता है, लेकिन ये है कि आज का मतदाता पहले से ज्यादा समझा और सुलझा हुआ है. अच्छा. और वो तय करने की कोई बात नहीं है, वो बहुत सजग है और आज की युवा पीढ़ी और उससे ज्यादा सजग है. तो चिंतन की कोई बात नहीं, सब लोगों ने अपने अपने तरह से तय किया हुआ है. बर, वेगवेगळे प्रश्न आहेत. सध्याचं जर राजकारण सुरू आहे, जर आपण बघितलं की वेगवेगळ्या पक्षात, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? सगळीच राजकारणी मंडळी जोरदार लढतायत. माझं नाव सिद्धार्थ लोंढे, नमस्कार. सगळीच राजकारणी मंडळी त्यांच्या सर्वतोपरी लढतायत. प्रगती पुण्यात सुंदर प्रकारे होतीये. दॅट इज अ पॉइंट ऑफ अप्रिसिएशन. आणि अशीच प्रगती सर्वांनी एकत्र येऊन केली तर फार चांगलं होईल. सगळे एकत्रच येत आहेत. हो, एकत्रच येत आहेत. अगदी बरोबर, अगदी खरं आहे. पण सगळ्या जगाला माहिती आहे लोकमत काय आहे, आणि त्यामुळे लोकमतला मी हे सांगेल की जे सगळ्या जगाला मान्य आहे तो खासदार निवडून येणार. धन्यवाद. छान मत आहेत. काय काका, काय तुम्ही एकदम अजून फिटनेस कडेच दिसताय, तसंच विचार केलाय खासदारासाठी? हो, नक्की विचार केलाय. खासदारांनी नवीन नवीन जे आपण कायदे करतो या कायद्यांचा मनापासून अभ्यास केला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचं महत्त्व कळून दिलं पाहिजे. कारण कायदा जेव्हा बनवला जातो ते पार्लमेंटमध्ये बनला जातो आणि त्यामुळे जर त्याचा बारकाईनं अभ्यास केला तर त्या कायद्याचा सगळ्यांना त्याच्यामध्ये पळवाटा न मिळता सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. खरंच पुणेकर काय जशा पद्धतीने विचार करतात, काय ठरलं ताई? ठरलेलं नाही. मला एक तर राजकारणच आवडत नाही पहिली गोष्ट. कारण का प्रत्येक जण आपलं आपलंच घेतंय. प्रत्येक जण मोदी, प्रत्येक जण आता फडणवीसांनी तर कसं केलंय सगळं नाही का, एक गोलच तयार केलाय. भाजप स्वतःच प्रत्येक जण काही बघतच नाही. आता मराठा समाजाचा जरांगेनं हे केलं, त्यांना कसं बॅकला सगळं पाठीमाग म्हणजे त्यांना कसं एक प्रेशर आणलं, काहीच केलेलं नाही. आज मराठ्याची पोरं किती अशी आहेत की मी खेडेगावातलीच आहे, मी सिटीमध्ये आले, माझी मुलं दोन्ही सिटीमध्ये शिकतात. 94-95% मार्क पडून बी पोरांना उपयोग नाहीये. मराठ्याच्या पोरांनी काय करायचं आज? मग तुम्ही राजकारण कशासाठी करताय मला सांगा ना प्रश्न. आज आमची मराठ्याची पोरं जवळजवळ 90-95% पुढे आहेत आणि काही काय करतात. आता मला सांगा, शिंदे, फडणवीस ह्यांची पोरं मराठी मीडियमला का नाही आहेत? मी सांगते त्यांना घाला तुम्ही मराठी मीडियमला. मग कशाला नसतं शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही आरक्षण कशासाठी करताय? सगळे तुम्हाला जात समाज सारखीच आहे ना, मग का तुम्हाला हा प्रॉब्लेम पडतो? कशासाठी या जाती आहेत मग तुमच्या? तुम्ही जातीसाठी राजकारण करत नाही ना, बरोबर आहे. हा, मग तुम्ही हा प्रश्न मराठ्याच्याच लोकांना का तुम्ही मराठी मीडियम साठी का हा प्रश्न आहे? काय ठरलंय का खासदारासाठी? काय ठरवलंय का? नाही, मी राजकारण मध्ये मतच देणार नाही. नाही देणार. काय करायचंय तेवढ्या पुरतं. कशाला नोटा तरी घ्यायच्या यांच्या? काहींच नोटा देखील या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर असे पुणेकरांच्या या ठिकाणी वेगवेगळी मतं आहेत आणि पुणेकरांची मतं हे सर्वांना जाणून घेण्याची एक उत्सुकता असते. आणि आपण इथं बघितलं मॉर्निंग वॉकसाठी, इथं एक्सरसाइज करण्यासाठी जे लोक आलेली आहेत त्यांच्यामध्ये देखील एक वेगळी चर्चा आहे. शहरामध्ये कशा पद्धतीने विकास हवाय, वेगवेगळे मुद्दे काय आहेत, आणि अशा पद्धतीने आपण या पुढे देखील पुणेकरांची विचारं जाणून घेत राहणार आहोत. आणि आता जसं आपण बघितलं हे सगळेजण वेगवेगळे विचार करतायत आणि अशाच पद्धतीने शहराचा विकास व्हावा, तोच खासदार आम्हाला हवाय, असं या ठिकाणी या पुणेकरांचं मत आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी विकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.